मराठा आरक्षण आंदोलन वापस ले लिया गया है। आंदोलन वापस ले लिया गया क्योंकि सरकार ने एक अधिसूचना जारी की और रिश्तेदारों को कुंभी प्रमाण पत्र जारी करने के लिए अपनी तत्परता व्यक्त की है। मराठा आरक्षण संघर्ष के नेता मनोज जरांगे पाटिल ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे को धन्यवाद दिया है। कुंभी प्रमाण पत्र वितरित करने और परिजनों को आरक्षण देने की मांग के साथ साथ मराठा आंदोलनकारियों पर लगे आरोप वापस लेने की भी मांग रखी गई थी। बताया गया कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस संबंध में आदेश दिया है। इसके बाद राज्य के गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने मराठा प्रदर्शनकारियों पर दर्ज मामले वापस लेने का वादा किया। नागपुर में बोलते हुए फडणवीस ने कहा कि आंदोलन से जुड़े मामले वापस ले लिए जाएंगे। घरों में आगजनी या हमले में मौत से जुड़े अपराध वापस नहीं लिए जा सकते क्योंकि वह कोर्ट का निर्देश है। इस बीच शनिवार सुबह राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाशी में मराठा विरोध स्थल पर पहुंचे और मनोज जरांगे पाटिल की भूख हड़ताल तुडवाई। कारण आम्ही सुरुवातीपासून हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो की जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल, कायद्याच्या आत राहून काढावा लागेल, संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही। मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत, त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील आणि मला आनंद वाटतो की हा जो काही मार्ग आहे तो मार्ग सरकारने त्या ठिकाणी स्वीकारला आणि आंदोलक असलेले श्री मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्वीकारला। यामुळे मराठा समाजाचा एक मोठा प्रश्न देखील सुटणार आहे आणि त्यासोबत सगळ्यात महत्वाचं जे आहे की ओबीसी बांधवांच्या मनामध्ये जी भीती होती की कुठेतरी आमच्यावर अन्याय होईल का, तर ओबीसी बांधवांवर देखील कुठलाही अन्याय आम्ही यामध्ये होऊ दिलेला नाही।